नमस्कार. मराठी समाचार 24 मध्ये आपलं स्वागत. राज्य, देश आणि परिसरातील ताज्या व विश्वासार्ह बातम्यांसाठी पाहत रहा मराठी समाचार 24. चंद्रपुरातील नवजात बालक विक्री प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याची मनसेची मागणी. भाजप महिला पदाधिकारी यांचा सहभाग असल्याने चौकशीवर संशय. चंद्रपूर, 4 जुलै. चंद्रपूर येथे घडलेल्या कथित नवजात बालक विक्री प्रकरणात भाजप महिला आघाडीच्या पदाधिकारी यांचा सहभाग असल्याने निष्पक्ष चौकशी होण्यास राजकीय दबाव येऊ शकतो. त्यामुळे या प्रकरणी निष्पक्ष, सखोल व तातडीने चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या बल्लारपूर तालुका अध्यक्षा कल्पना पोतरलावार यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. यावेळी मनसे वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष महेश वासवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष राहुल देवतळे, सामाजिक कार्यकर्त्या प्रगती भोसले, मनसे जनहित जिल्हाध्यक्ष रमेश काळबांधे, शहर अध्यक्ष पियुष धुपे, शुभांगी देवतळे इत्यादीची उपस्थिती होती. जय महाराष्ट्र. आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मी कल्पना पोतरलावार, तालुका अध्यक्ष, आम्ही पोलीस अधीक्षक साहेबांना निवेदन दिले आहे. चंद्रपूरमधील कथित नवजात बालक विक्री प्रकरण अत्यंत गंभीर आहे. या प्रकरणाची निष्पक्ष, सखोल आणि तातडीने चौकशी करण्यात यावी. दोषीवर कठोर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे आणि सत्य जनतेसमोर आली पाहिजे. दोषी कोणताही सही पक्ष असो किंवा कितीही प्रभावशील असो, त्याला वाचवले जाऊ नये आणि कायद्यानुसार कारवाई झाली पाहिजे. हीच आमची ठाम मागणी आहे.